श्री स्वामी समर्थ. माझ्या लाडक्या तायांनो, अखेरीस आपल्या जीवानंदिनीच्या आयुष्यात सुखाचा क्षण आलेला असतो बरं का. इकडे आता वटपौर्णिमेच्या खास मुहूर्तावर नंदिनी आणि जीवा आईबाबा होणार असतात, पण ही सगळी चाहूल, हे सगळा आनंद इकडे रम्या काही त्यांचा जास्त वेळ टिकू देत नाही आणि रम्या त्यांनी जे काही आजवर सत्य लपवलं आहे ते अखेरीस सगळ्या घरच्यांसमोर आणते बरं का. पण इकडे रम्याचा प्लॅन पूर्णपणे फ्लॉप झालेला असतं, कारण आपल्या काव्या आणि पार्थने जीवानंदिनीच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना आता इकडे आधार दिलेला असतो. आणि हा आधार देता देता इकडे काव्या बोलते की नंदिनी ताई आणि जीवा, तुम्ही आमच्या बाळाचे खरं तर काका काका मावशी नसून खरं आईबाबाच असणार आहे, असा शब्द आता काव्या आणि पार्थ इकडे जीवानंदिनीला देतात. आणि जीवानंदिनीच्या आयुष्यात पुन्हा एकदा एका नवीन सुखाची चाहूल आता आलेली आपल्याला इकडे पाहायला मिळणार आहे. पण हे सगळं कशा प्रकारे मालिकेमध्ये घडत जाणार आहे हे जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे तुमच्या सगळं काही इकडे लक्षात येऊन जाईल बरं का. प्रेक्षकांनो, आता इकडे छानपैकी नंदिनी आणि काव्या दारामध्ये उभ्या राहिलेल्या असतात आणि आपली नंदिनी येणाऱ्या पावसाचा आनंद घेताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. आता काव्या इकडे येते आणि नंदिनीला बोलते, काय ग ताई, तू कुणाची वाट पाहते का? तेव्हा नंदिनी बोलते, अजिबात नाही ग, गेल्या वर्षीसुद्धा वटपौर्णिमेला खूप छान पाऊस पडून गेला होता आणि यावर्षीही खूप पाऊस आहे. आता लगेच या दोघींच्या गेल्या वर्षीच्या वटपौर्णिमेच्या काही आठवणी जाग्या होतात आणि त्या एकमेकींना छान पद्धतीने सांगू लागतात. इकडे काव्या बोलते की गेल्या वर्षी पार्थने खरं तर मला वटपौर्णिमेची पूजा कशा प्रकारे करतात आणि ती का करतात हे एकदम चांगल्या शब्दामध्ये प्रेमाने समजून सांगितलं, त्यामुळे माझी वटपौर्णिमा एकदम दणक्यामध्ये साजरी झाली होती बरं का. आता इकडे छानपैकी मालिकेत रमाची एंट्री झालेली असते आणि आपली ही रमा इकडे काव्या आणि नंदिनीसाठी वटपौर्णिमेचं वाण घेऊन आलेली असते. आता इकडे रमाला पाहून आपली काव्या आणि नंदिनी खूप खुश होतात आणि या दोघीजणीही रमाला आता चिडवू लागतात की रमा, तू इकडे कशी काय आली बरं? अक्षयरावांनी बरं तुला सोडलं आणि एवढा वेळ तेही. तेव्हा आता इकडे रमा बोलते की सकाळपासून बहुतेक तुम्हाला दुसरं कोणी मिळालं नाही म्हणून तुम्ही आता मला चिडवत आहात बरं का. आता इकडे रमा या दोघींनाही बोलते की वा, गेल्या वर्षी आपण किती सुंदर वटपौर्णिमा एकत्र साजरी केली आणि यावर्षी डायरेक्ट गुड न्यूज. वा बरं का, वा, प्रगती आहे. आता गुड न्यूज हा शब्द ऐकल्यानंतर काव्या मात्र खूप खुश झालेली असते, पण नंदिनी मनोमन उदास झालेली असते. पण नंदिनी आपली तसं अजिबात इकडे दाखवत नाही आणि छानपैकी रमासोबत या दोघीही जणी गप्पा मारू लागतात बरं का. आता रमा या दोघींनाही छान वटसावित्रीचं वाण देते आणि बोलते की तुम्हाला आणि तुमच्या बाळांना खूप सारं दीर्घायुष्य लागो आणि तुमची सगळ्या इच्छा पूर्ण हो आणि तुमच्या या दोन्हीही जोड्या 7 जन्म अगदी अशात जन्म एकतूट राहू दे आणि तुम्ही कधीही एकमेकांपासून वेगळं होऊ नका. अशाच पद्धतीने नंदिनी ही आपल्या या रमाला खूप साऱ्या शुभेच्छा देते आणि बोलते की तुझ्या आयुष्यातही सगळी नाती एकदम बळकट होऊ दे आणि अक्षयरावांचं तुझं नातं नेहमीच अखंड राहू दे. आता या दोघींचाही निरोप घेऊन आपली रमा घरी जायला निघते आणि इकडे बरं का आता मालिकेमध्ये छानपैकी नवीन दिवसाची नवीन सुरुवात झालेली असते आणि जीवानंदिनीच्या आयुष्यात अखेरीस सुखाचे क्षण येऊ लागलेले असतात. छानपैकी दोघेही जण एकमेकांच्या नव्याने प्रेमात पडलेले असतात, कारण त्यांना आर्या नावाचा दुवा आता त्यांच्या बाळापर्यंत पोचवणार आहे याची शाश्वती पटलेली असते. इकडे जीवा आणि नंदिनीच्या नात्यामध्ये पुन्हा एकदा गोडवा येऊ लागतो. दोघेही जण आता बाळाची स्वप्न पाहू लागतात. छानपैकी बाळाला हातात घेऊन ही दोघे नाचू गाऊ लागतात आणि आई तू, बाबा मी, होणार ग, कुणी येणार ग, या गाण्यावर खूप आनंदाने आणि मनोरंजक असा डान्स करू लागतात. असेच दिवसामागून दिवस जाऊ लागतात. 1 दिवस, 4 दिवस, 8 दिवस, अखेरीस 15 दिवस उलटून जातात. या 15 दिवसामध्ये मात्र नंदिनी आणि जीवाने त्यांच्या आयुष्याची खूप सारी स्वप्न पुन्हा एकदा नवीन रंग भरून रंगवलेली असतात आणि या सगळ्यामुळे या दोघांच्या आयुष्यात खूप सुंदर असे आनंदाचे क्षण
क्षण आलेले असतात. अगदी सोबत सुद्धा या दोघांनी खूप सुंदर अशी स्वप्न रंगवलेली असतात. आणि आपली नंदिनीसुद्धा देवाजवळ छानपैकी काव्यासोबत शुभम करोती म्हणत असते आणि नाचू गाऊ लागलेली असते. अगदी तिचं आयुष्य इकडे संपूर्ण आनंदाने भरून गेलेलं असतं. असे दिवसामागून दिवस आता जाऊ लागतात. बरं का, ही दोघेजणही त्यांचं जो काही हरवलेला आनंद असतो, त्यांचं बेरान झालेलं आयुष्य आता यांनी छानपैकी आनंदाने भरून टाकलेलं असतं. आणि नवीन आयुष्याची नवी नवी स्वप्न इकडे जीवा आणि नंदिनी एकमेकांसोबत पाहू लागलेली असतात. अखेरीस असे दिवसामागून दिवस जाऊ लागतात आणि आता पूर्ण 15-20 दिवस निघून गेलेले असतात. आर्या ही तिकडे या दोघांचं बाळ पोटामध्ये वाढवण्यासाठी तयार झालेली असते. आणि आता हे सगळं झाल्यानंतर यांना जीवा आणि नंदिनीला एक फोन येतो. तो आर्याचा असतो. आर्या फोनवर तिकडे खूप घाबरलेली असते आणि रडू लागलेली असते आणि जीवा नंदिनीला बोलते की तुम्ही आत्ताच्या आत्ता इकडे निघून या. बरं का, आता या आर्याचा फोन झाल्यानंतर जीवा आणि नंदिनी तडक तिकडे हॉस्पिटलमध्ये निघून जातात आणि आर्या शेजारी जाऊन थांबलेले असतात. आर्या इकडे खूप रडू लागलेली असते आणि आर्या जशी जशी रडत असते तसं इकडे जीवा आणि नंदिनीच्या हृदयाचे ठोके वाढत लागलेले असतात. आणि या दोघांना असं वाटत असतं की नक्कीच आमच्या बाळाचं काहीतरी झालं आहे. तेव्हा नंदिनी बोलते, अगं आर्या, अशी रडू नकोस, काय झालं ते आम्हाला नेमकं सांग, कारण तू आमच्या आनंदाचा शेवटचा दुवा आहेस आणि तुझ्याकडनंच आम्हाला जो काही आनंद मिळणार आहे. प्लीज, जे काही झालं आहे ते तू आता आम्हाला खरं खुरं सांगून टाक. इकडे नंदिनी आणि जीवाच्या अगदी डोळे भरून आलेले असतात आणि ते फक्त आता रडायचेच बाकी असतात. बरं का, तेव्हा मंडळी इकडे ही आर्या नौटंकी असली आता मध्येच हसू लागते आणि बोलते की फायनली तुमच्या मनासारखं इकडं घडून गेलेलं आहे. आता इकडे नंदिनी आणि जीवाला नक्की काय झालं हे कळत नसतं, कारण ही मुलगी तर आधी रडत असते आणि आता एकदम असं छान बोलू लागलेली असते. तेव्हा आर्या काय करते, तिच्या हातातली आता प्रेग्नन्सी टेस्ट केलेली जी किट असतं ते दाखवते आणि बोलते की फायनली तुम्ही दोघेही आता आई बाबा होणार आहात आणि मी तुमच्या बाळाची आई होणार आहे. हे ऐकताच नंदीला तर इतका आनंद होतो की ती अगदी आनंदाने तोंडावर हात ठेवते आणि रडू लागते. जीवालाही खूप आनंद झालेला असतो. दोघांच्याही डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागलेले असतात. आता ही नाटकी आर्या काय करते, नंदिनीचा हात हातात घेते आणि सरळ तिच्या पोटावर ठेवते आणि बोलते की अभिनंदन नंदिनी, तू आई होणार आहे आणि जीवा तू बाबा. आता जीवा इकडे आनंदाने आणि कृतज्ञतेने ह्या आर्यासमोर हात जोडतो आणि आपला जीवा ह्या आर्यासमोर हात जोडतो आणि तिचे खूप खूप इकडे आभार मानत असतो. बरं का, आता हा सगळा प्रकार इकडे रम्या खिडकीतून बाहेरून पाहत असते आणि रम्याला मात्र आता इकडे प्रश्न पडलेला असतो की नक्की हा काय प्रकार आहे आणि जीवा नंदिनी असं का वागत आहे आणि ही मुलगी नक्की कोण आहे. शिवाय इकडे जीवा या मुलीसमोर हात काय जोडतोय आणि नंदिनी त्या मुलीच्या पोटाला का बरं हात लावत असेल. या सगळ्या प्रश्नाने आता रम्या भंडावून गेलेली असते आणि रम्याला पडलेल्या प्रश्नाची रम्या आता कशा प्रकारे उत्तरं मिळवणार हे पाहायला मालिकेत खूपच मजा येणार आहे. आता रम्या मनाशी ठरवते की हा नक्की काय प्रकार आहे तो मी नक्कीच उघड करणार आहे आणि सगळ्यांसमोर आणणार आहे. बरं का, आता दुसरीकडे काव्या अभ्यास करत असते, पण काव्याला सुद्धा एकाच विचारानं पछडलेलं असतं की IIP रोडवर झालेल्या मुलांचे अपघात, तिथल्या झालेल्या महिलांचे अपघात आणि ज्या ज्या महिलांचे मिसकॅरेज झाले, ज्यांची बाळं त्या अपघातामध्ये या जगातून निघून गेली, या सगळ्या प्रश्नांनी इकडे काव्या भांडावून गेलेली असते आणि ती मनाने अगदी उदास झालेली असते. बरं का, काव्याला सगळ्यांचे चेहरे आणि सगळ्यांनी जे जे काही काव्याला सांगितलं ते सगळं आठवत असतं. शिवाय आता ताजा झालेला एका मुलाचा अपघात, तो त्या खड्ड्यामध्ये पडून देवाघरी गेलेला असतो, हे सगळं काही काव्याला आठवत असतं आणि काव्या मनाने खूप उदास झालेली असते. बरं का, पण या सगळ्यामध्ये पार्थ आता इथे छानपैकी रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आलेला असतो आणि काव्याला खाण्यासाठी तो बोलत असतो. पण काव्या बोलत असते की पार्थ, तुम्ही बनवली ही पेस्ट्री. तेव्हा पार्थ बोलतो, नाही, माझ्या एका मित्राची बायको आहे, तिने बनवलेली आहे, शिवाय घरगुती आहे. बरं का, आता इकडे काव्या बोलते, पार्थ, मला नको आहे ही पेस्ट्री, कारण माझं काहीही खाण्याची अजिबात इच्छा नाही आहे.
तेव्हा आता पार्थ बोलतो की माझ्या बेबोच्या आईची का बरं इच्छा नाही आहे ही पेस्ट्री खाण्यासाठी. तेव्हा आता इकडे काव्या सांगू लागते की पार्थ या IIP रोडच्या केसने माझं अगदी डोकं भांडावून सोडलं आहे आणि ते विचार माझ्या मनातून जातच नाही. मला सारखे तेच तेच विचार आठवत आहे. खरं तर मी या गोष्टीमध्ये पडले नसते तर मला काहीही फरक पडला नसता, परंतु आता मी या केसचा विचार करायला लागले आहे आणि आता काहीच घडत नाही यावर या गोष्टीचा मला खूप त्रास होत आहे. पहिलं तर मी भानगडीमध्ये पडायला नको होतं, पण आता पडले आहे तर मला या मुळाशी जायचं आहे. मला माझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं हवी आहे आणि त्या माणसांना न्याय मिळालेला मला पाहायचा आहे. तेव्हा आता इकडे पार्थ काव्याची समजूत घालतो आणि बोलतो, सगळं काही ठीक होईल काव्या. चला बरं, आता तुम्ही पहिला मूड फ्रेश करा आणि आपल्या बेबोसाठी ही पेस्ट्री खाऊन घ्या. आता इकडे काव्याचा मूड छान झालेला असतो आणि काव्या इकडे पार्थचं खूप कौतुक करते. त्यांची एकदम अशी लाडाने पप्पी घेते आणि ह्या पेस्ट्री खाऊ लागते आणि बोलते की पार्थ, तुम्हाला यातली एकही पेस्ट्री देणार नाही, कारण मी 2 जीवांची आहे. तुम्ही 2च पेस्ट्री आणल्या आणि आता आपला बेबो आणि आम्ही मिळून ही पेस्ट्री खाणार आहे. तुम्ही आमच्याकडे बघत राहा. पण इकडे आता पार्थ मुद्दामहून रुसण्याचं नाटक करतो आणि हे दोघेजणही गोड पेस्ट्री छानपैकी आनंदाने एकमेकांना भरवत खाऊन टाकतात. दुसरीकडे मात्र जीवानंदिनीच्या आयुष्यात खूप मस्त असा आनंद आलेला असतो आणि या सुखाच्या क्षणी दोघेही जण एकमेकांसोबत छान वेळ घालवतात. जीवा तर अगदी इकडे आनंदाने आपल्या नंदिनीला उचलून घेतो आणि गरागरा फिरवत असतो. नंदिनी बोलती, अहो जीवा, हळू, कुणीतरी बघेल. तेव्हा नंदिनी आता खाली उतरते आणि पहिलं तर दार लावून घेते. पण इकडे आता जीवा खूप आनंदात असतो आणि नंदिनीला बोलत असतो, फायनली नंदिनी, आता आपण दोघेही आई बाबा होणार आहोत आणि 9 महिन्यानंतर आपलं हक्काचं असं बाळ आपल्या हातात असणार आहे. हे ऐकून इकडे नंदिनीलाही खूप आनंद झालेला असतो आणि जीवाही अक्षरशः जीवाचा आनंद तर गगनात मावेनासा झालेला असतो. पण नंदिनीला इकडे थोडीशी भीती असते. नंदिनी बोलते की पण जीवा, हे सगळं जेव्हा घरच्यांना कळेल तेव्हा नक्की काय होईल आणि आपण त्यांना कसं समजावून सांगणार आहोत. तेव्हा जीवा इकडे बोलत असतो की नंदिनी, तुम्ही काळजी करू नका किंवा तू काळजी करू नको अगं, कारण आपल्या बाळाचं हे लहान लहान हात, लहान लहान बोटं, चिमुकली पावलं पाहून आई बाबा नक्की विरघळतील आणि आपले सगळे घरचे बाळाला एक्सेप्ट करतील आणि मग काय सगळ्यांचा राग असा छू होऊन जाईल. तू अजिबात काळजी करू नको. नंतर जे काही होईल त्यामुळे आत्ता आपले हे सुखाचे क्षण आपण वाया घालवायला नको. आणि इकडे जीवाचं बोलणं ऐकून नंदिनीला खूप धीर आलेला असतो आणि नंदिनी ही आत्ताचा हा जी काही क्षण असतो तो आनंदात जगत असते बरं का. पण या सगळ्याला मात्र आता इकडे वसू आत्याची नजर लागताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. कारण इकडे जेव्हा जीवा नंदिनीला उचलून घेतो आणि गोल गोल फिरवतो, हे सगळं इकडे वसू आत्याने पाहिलेलं असतं. तेव्हा वसू आत्याला प्रश्न पडलेला असतो की जीवा नक्की आता का एवढा आनंदाने उड्या मारत आहे, कारण नंदिनीची गुड न्यूज तर याआधीच कधी मिळून गेलेली आहे आणि जीवाला आता इतका कसला आनंद झालेला आहे. आणि हो, नंदिनीच्या हातामध्ये नक्की ती फाईल कसली होती, त्यामध्ये काय लिहिलेलं आहे, या दोघांचं नक्की काय चाललं आहे हे मला आता इकडे पाहायलाच पाहिजे आणि याच्या मुळाशी गेलंच पाहिजे. आता इकडे वसू आत्याला सुद्धा जीवानंदिनीच्या या सगळ्या प्रकरणाची थोडी थोडी कुणकुण लागलेली असते आणि आता ती सुद्धा या प्रकरणाच्या मुळाशी जाण्याचा विचार करताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं का प्रेक्षकांनो, आता काव्या घरी आलेली असते आणि काव्याने जे काही हॉस्पिटलमध्ये सांगितलेलं असतं ते आता इकडे वसू आत्याला सगळं येऊन सांगते आणि वसू आत्याने सुद्धा जे काही घरामध्ये पाहिलेलं असतं, जीवानंदिनीचा आनंद आणि जीवाने तिला उचलून घेतल्यानंतर गोल गोल फिरवलेलं, हे सगळं वसू आत्यासुद्धा आता इकडे या रम्याला सांगत असते. तेव्हा रम्या बोलते की आई, या मागे नक्कीच खूप काहीतरी मोठं सत्य लपलेलं आहे आणि ते आता आपल्या दोघींना शोधून काढायचं आहे. बरं का, आता रम्या आणि वसू आत्या दोघेही चांगल्या कामाला लागलेले असतात आणि या सगळ्यामध्ये खरं तर इकडे आता रम्या आणि वसू आत्याला चांगल्या प्रकारे यश आलेलं असतं आणि या दोघींपुढंही आता जीवानंदिनी आणि या आर्याचं सगळं काही सत्य उघड झालेलं असतं. आता इकडे रम्याला कळून चुकलेलं असतं की IIP रोडवर झालेल्या अपघातामध्ये नंदिनीचा मिसकॅरेज झाला आहे आणि नंदिनी पुन्हा कधीच आई होऊ शकणार नाही. त्यामुळे या दोघांनीही सरोगसीचा निर्णय घेतला आणि त्यांच्या बाळासाठी इकडे आर्याला आई म्हणून यांनी निवडलं आहे आणि आता आर्या नंदिनी आणि जीवाच्या बाळाची आई होणार आहे. आणि एवढं मोठं सत्य या दोघांनीही घरच्यांपासून
लपवून ठेवलं आहे. पण इकडे आता आपली ही काव्या बोलते की आई, या दोघांच्याही सत्य आता बाहेर आणण्यासाठी मी एक चांगला शुभमुहूर्त काढला आहे. या वटपौर्णिमेच्या दिवशी या नंदिनीचा नाही मी बँड वाजवला आणि जीवाला नाही मी खाली पाहायला लावलं तर काय आले. सगळ्या घरच्यांसमोर मी या दोघांचंही चांगलीच पोल खुली करणार आहे. आता इकडे ठरल्याप्रमाणे रम्या आणि वसुआत्याने खूप असं मस्त प्लॅनिंग केलेलं आहे आणि ते कशा प्रकारे आता इकडे जीवा आणि नंदिनीचं सगळं काही सत्य उघड करतात हे पाहायला खूप मजा येणार आहे. बरं का, आता इकडे जीवा आणि पार्थने त्यांच्या बायकांना वटपौर्णिमेची पूजा बाहेर करायला जाऊ नये म्हणून छान घरामध्येच वडाचं झाड आणून ठेवलेलं असतं आणि आपली काव्या आणि नंदिनी खूप आनंदाने या वडाच्या झाडाची पूजा करण्यासाठी इथे जमलेल्या असतात. दोघीही वडाच्या झाडाची छान पद्धतीने पूजा करून घेतात. शिवाय मालिनी आणि इतर घरातले सगळेच इथे आता जमलेले आपल्याला पाहायला मिळणार आहे. बरं का, या सगळ्यामध्ये जीवा आणि पार्थ खूप खुश असतात आणि या दोघी बहिणीही खूप आनंदाने सण एन्जॉय करत असतात. तितक्यात तिथे रम्या आणि वसु आत्या येते आणि रम्या बोलते की काय मग घरच्यांनो, सगळे कसे आहात? तुम्हाला सगळ्यांना खूप विश्वास आहे ना, ही नंदिनी आयुष्यात कधीही खोटं बोलत नाही आणि विशेष म्हणजे काव्या, तुला चांगलंच माहीत आहे ना, तुझी नंदिनी ताई कधीही खोटं बोलत नाही. तेव्हा काव्या बोलते, हो, माझी नंदिनी ताई कधीही खोटं बोलत नाही आणि रम्या, उगाच इथं सगळं काही चांगलं चाललं आहे आणि चांगल्या आनंदाच्या क्षणी प्लीज तुम्ही दोघीही इथे मिठात खडा टाकायला येऊ नका आणि आमच्या आनंदाला दृष्टी लावू नका. तेव्हा आता इकडे काव्या या रम्याचा चांगलाच अपमान करते, पण ऐकन ती रम्या कसली. आता रम्या इकडे बोलते की मी आज तुम्हाला तुमच्या या नंदिनीताईचं, तुझ्या ह्या लाडक्या नंदिनीताईचं खरं रूप दाखवणार आहे. तर काव्या, तू तुझ्या काळजावर दगड ठेवून ऐक. तू ज्या ताईचं इतकं कौतुक करतंय आणि तुम्ही सगळेजण हिला मोठी सत्याची पुतळी समजता, तर हिने आणि जीवाने आपल्यापासून खूप मोठं सत्य इकडे लपवून ठेवलं आहे. खरं तर त्या IIP रोडवर या नंदिनीचा अपघात झाला आणि त्या अपघातातच तिचं बाळ गेलं आहे. गेली 2 महिने झाले ही आपल्यापासून खोटी प्रेग्नन्सी लपवत आहे आणि शिवाय ती या अपघातामुळे कधीही आई होऊ शकणार नाही. बरं का, आता हे सगळं ऐकल्यानंतर इकडे संपूर्ण देशमुख कुटुंबियांच्या पायाखालची अगदी जमीनच सरकलेली असते आणि सगळ्यांना खूप मोठा धक्का इकडे बसलेला असतो. आता काव्याला तर काय बोलावं हे सुचतच नसतं आणि इकडे मानिनी, विक्रम सगळेजण खूप शॉकमध्ये गेलेले असतात. जीवा आणि नंदिनी मात्र एकमेकांकडे पाहत डोळ्यांनीच एकमेकांना धीर देत असतात. बरं का, आता इकडे फायनली आपल्या जीवा आणि नंदिनीनी त्यांनी जे काही एवढं मोठं सत्य इतक्या दिवस लपवलं ते सगळ्यांना आता सांगून टाकलेलं असतं आणि त्यांच्या मनावरचा भार एकदाचा त्यांनी आता हलका केलेला असतो. अखेरीस त्यांच्या भावनांना आता इकडे कंठ फुटलेला असतो आणि सगळं काही आता इकडे त्यांनी घरच्यांना सांगून टाकलेलं असतं. बरं का, हे सगळं ऐकून घेतल्यानंतर आपली काव्या आणि पार्थ असा निर्णय घेतात की ज्याने जीवा आणि नंदिनीच्या आयुष्यात एक नव्या पर्वाची सुरुवात होणार असते आणि दोघांनाही खूप आनंद होणार असतो. आता काव्या पुढे होऊन बोलते की जीवा आणि माझे नंदिनीताई, तुम्ही माझ्या बाळाचे काका मावशी नसून तर तुम्ही दोघे इथून पुढे आमच्या होणाऱ्या बाळाचे आई बाबा असणार आहात. तुम्ही अजिबात स्वतःला एकटं समजू नका किंवा तुम्हाला कधी बाळ होणार नाही या भावनेने खचून जाऊ नका. आमचं जे काही बाळ असेल, आमचं पहिलं बाळ जे असेल ते अगदी तुमच्या दोघांचं असणार आहे. बरं का प्रेक्षकांनो, आता हे शब्द ऐकताच इकडे जीवा आणि नंदिनीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात आणि त्या दोघांचंही खूप दिवसापासून लपवलेलं सत्य आता बाहेर आलेलं असतं आणि अखेरीस त्यांच्या दुःखाला आज बांध फुटलेला असतो आणि ही दोघेही आता घरच्यांसमोर सगळं काही कबूल करतात. आता नंदिनी इकडे खूप मनाने हलकी झालेली असते आणि काव्य आता नंदिनीला मिठी मारते. शिवाय आपला पार्थही जीवाला जवळ घेऊन बोलतो, अरे वेड्या, एकदा बोलून तर पाहायचं होतं. आम्ही काही तुम्हाला वेगळं परकेपणाची जाणीव करून दिली असती का? तर मग प्रेक्षकांनो, कसं वाटलं तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेत येणारं हे नवीन वळण? तर तुम्हाला याविषयी काही बोलायचं असेल तर तुम्ही नक्कीच तुमच्या प्रतिक्रिया आपल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा. आणि हो, तुम्हाला लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेचे असेच नवनवीन अपडेट जर सगळ्यात आधी जाणून घ्यायचे असेल तर तुम्ही आपल्या या चॅनलला लगेच
सबस्क्राईब करा आणि हो, आपल्या व्हिडिओला लाईक केल्याशिवाय अजिबात कुठे जाऊ नका. अशा प्रकारे जीवानंदिनीच्या आयुष्यातलं सगळं दुःखाचं वादळ थांबलेलं असतं आणि अखेरीस त्यांच्या सहजीवनाला, त्यांच्या नवीन आयुष्याला इकडे आनंदाने सुरुवात झालेली असते. काव्या पारच्या या बोलण्याने, या निर्णयामुळे संपूर्ण देशमुख कुटुंबात एक सुखाची अशी नांदी आलेली असते आणि सगळेजण आता इकडे मानसिक, भावनिक झालेले असतात आणि इकडे अखेरीस या वटपौर्णिमेच्या शुभ मुहूर्तावर आपल्या जीवानंदिनीच्या आयुष्यातलं सगळं दुःखाचं वादळ संपून गेलेलं असतं आणि आनंदाचं नवं पर्व आता इथे सुरू झालेलं असतं.